ओके. तर मराठी व्याकरणची जी सिरीज आपण सुरू करतो आहे त्यात मी एक डेमो लेक्चर टाकलं होतं. तो व्हिडिओ काहीतरी बॅकग्राऊंड नॉईजमुळे मला परत रेकॉर्ड करावं वाटतो आहे पर्सनली, म्हणून आपण ते रेकॉर्ड करतो आहे. ठीक आहे. तर टॉपिक वाईज जर टॉपिक मोठा असला तर टॉपिक वाईज लेक्चर पडतील किंवा मग मी लेक्चरला नाव देतो आहे जेणेकरून तुम्हाला लेक्चरच्या नंबरनुसार काय काय बघायचं ते समजत जाईल. ओके. तर आधी भाषा आधी की व्याकरण आधी हा सगळ्यात पहिला प्रश्न येतो. म्हणजे भाषा आधी निर्माण झाली की व्याकरण आधी निर्माण झालं. तर आधी भाषा नंतर व्याकरण किंवा आधी व्याकरण असं काही नाही झाले. जेव्हा भाषा तयार होते ती तिच्या नियमांसहित तयार होते. भाषेचे नियम म्हणजेच व्याकरण असतं ना, मग भाषा ही व्याकरणासोबतच तयार होते. आता श्रीपाद भागवत यांनी व्याकरणाची एक व्याख्या केली होती. व्याकरण म्हणजे स्पष्टीकरण. त्यांनी व्याख्या काय केली श्रीपाद भागवत यांनी? भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारं शास्त्र म्हणजे व्याकरण होय. ठीक आहे. पतंजली एक आले होते. पतंजलींनी व्याकरणाला काय शब्द दिला? शब्दानुशासन. ते म्हणजे काय तर भाषा आणि व्याकरण एकमेकांपासून वेगळं करता येत नाही, ते सोबतच तयार होतात. आता आपण मराठी भाषेबद्दल बोलूयात. तर मराठी भाषा ही देवनागरी लिपीत आढळते. देवनागरी लिपीलाच दुसरं नाव आहे काय? बाळबोध लिपी. देवनागरी त्यालाच दुसरं नाव काय? बाळबोध लिपी. तर ही मराठी भाषेची लिपी झाली. तशी पंजाबी भाषेची लिपी कोणती? गुरुमुखी लिपी. त्या प्रकारे आता ही जी देवनागरी लिपी आहे याच्यात फक्त मराठीच आहे का? नाही. मराठीसोबत संस्कृत आहे, हिंदी आहे, कोकणी आहे, नेपाळी, संथाळी, सिंधी आणि असं म्हटलं जातं की गुजराती आणि बंगाली म्हणजे इकडचं गुजरात ह्या कोपऱ्याचं आणि त्या कोपऱ्याचं बंगाल. तर ते भाषांचा पायासुद्धा आपली देवनागरी लिपी आहे. एवढ्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. आणि सगळ्यात पहिले एक प्रश्न येतो की आद्य मराठी शिलालेखाचा म्हणजे सगळ्यात पहिलं शिलालेख मराठीचं कुठं सापडलं? तर रायगड जिल्ह्यात अक्षी या ठिकाणी सापडलं होतं. यस. नेक्स्ट कन्सेप्ट काय? आता एक वाक्य आहे समजा, मुलांनी खरे बोलावे. तर त्या मुलांनी खरे बोलावे हे जे 3 शब्द आहे हे 3 शब्द मिळून वाक्य तयार होतं. डाव्या साईडला बघा. वाक्य हे शब्दांनी तयार होतं, शब्द हे अक्षरांनी तयार होतात, अक्षर हे वर्णांनी तयार होतात आणि वर्ण किंवा मूलध्वनी यांच्यातला नेमका फरक काय ते आपण बघूयात. तर आता हे जे मुलांनी खरे बोलावे हे 3 प्रकारचे मी लिहिलेत त्यांना आपण म्हणतो पद. म्हणजे हे 3 पद आहेत त्या वाक्यात. जे शब्द आहेत त्याला आपण वाक्यातले जे शब्द असतात त्याला आपण पद म्हणतो. तेवढं क्लिअर? तर मूलध्वनीपासून वर्ण बनतो. मूलध्वनी म्हणजे काय रे? जेव्हा आपण तोंडाद्वारे उच्चारतो त्याला मूलध्वनी म्हणतात. आता मी जर तोंडाद्वारे जे काय बडबड करतोय, समजा मी उच्चारला च, हा मूलध्वनी उच्चारला, पण मी तोंडातून उच्चारला म्हणून तो मूलध्वनी आहे. आणि आता च म्हटलं की तो हवेत विरून गेला, नाश झाला. पण मी जर ते च असं लिहिलं, आता हा काय झाला? वर्ण. कारण काय? जर मी च उच्चारला तर तो विरून जातो, नाहीसा होतो, नष्ट होतो. पण जर मी तो च लिहिला तर त्याच चचा बनतो वर्ण. ठीक आहे. म्हणजे हा जो मूलध्वनी आहे तो आपण तोंडावाटे उच्चारतो आणि हा जो वर्ण आहे तो आपण लिहितो. कुठं? वहीवर, टॅबलेटवर, कुठंही. तर वर्ण आणि मूलध्वनी याच्यातला फरक तुम्हाला क्लिअर झाला. आता इकडे हे वाक्य बघा परत. मुलांनी खरे बोलावे. तर त्या मुलांनी खरे बोलाव्यामध्ये जे पद आहेत मुलांनी, ते पद झालं. त्या मुलांनी मधलं आपण काय करूयात? अक्षर काढू येते. कोणतं? मू अक्षर काढलं आणि त्याची फोड केली. म प्लस उ. मी सांगितलं ना, पुढं सांगतोय वर्णमाला अक्षरमाला काय ते परत एकदा. तर हे जे म प्लस उ आहे याला आपण म्हणतो वर्ण. का रे? कारण ते लिहिलेत. आणि मी जे म उ हे जे उच्चारतोय त्याला काय म्हणणार आहे? मूलध्वनी. हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. बाकी याच्यात एक्स्ट्रा असं काहीच नाही आहे. यस. आता वर्णमाला आणि अक्षरमाला याच्यात नेमका काय फरक आहे? वर्णमाला जे शब्द आपण पाय फोडून लिहितो ना, जसं क, ख, ग, प्रत्येक ठिकाणी मी पाय फोडला आहे. तर पाय फोडला ती वर्णमाला. आणि अक्षरमाला म्हणजे काय? तर जिथं मी त्या वर्णात स्वर मिसळतो आहे. म्हणजे हे क प्लस अ काय झाला? क च पाय फोडलेला
आणि अ प्लस काय झाला च. तर हे जे टोटल म्हणजे स्वरयुक्त जे बनतं आहे त्याला अक्षरमाला म्हटलं जातं. आणि वर्णमाला तुम्हाला डिफरन्स समजला. आता याच्यात पॉईंट काय, हे जे स्वर आहेत आ ई, तर हे वर्णमालेत पण सेम आहेत, कारण स्वरांचा उच्चार काय असतो स्वतंत्र असतो. आणि जर आपण ते वर्ण अक्षरमालेत लिहिले स्वर आ ई, तर इथंसुद्धा ते बदलत नाहीत. म्हणजे काय, तर हे जे स्वर आहेत ते अक्षरमालेत किंवा वर्णमालेत सेम असतात. त्या उलट जे व्यंजन आहेत, समजा हे क, तर इकडं तो पोट फोडून असतो वर्णात, आणि अक्षरात त्याच्यामध्ये काय मिसळला जातो, स्वर मिसळला जातो. एवढीच कन्सेप्ट होती. दॅट्स इट. आता वर्णमाला आणि अक्षरमाला यांच्यात नेमके किती शब्द आहेत, म्हणजे स्वर, स्वरादी, व्यंजनं किती आहेत ते बघूयात आपण. सगळ्यात पहिले इकडं कोपऱ्यात बघा, स्वर असतात 14. कोणते, ते आ ई ॲ हे जे लिहिलेत साईडला ते. त्यानंतर स्वरादी असतात 2. स्वरादी म्हणजे काय, स्वर प्लस आदी, स्वरांच्या आधी येणारे अनुस्वार अमवाला आणि विसर्ग आहावाला, हे 2च असतात स्वरादी. नंतर असतात व्यंजने. हे व्यंजने किती आहेत रे टोटल, व्यंजने दाखवतो मी. हे बघा, क ख च ट त प. आता ही लक्षात कसं ठेवायची, पहिली लाईन बघा, क चा ट्या त पा य, असं लक्षात ठेवा. य म्हणजे यची लाईन, तर क च ट त पा य अशी लाईन लक्षात ठेवली तरी चालते. आता हे किती आहेत टोटल, 25 आहेत. नंतर यचे 4, शचे 3, हळ हे झाले किती झाले, 25, 4, 29, 30, 31, 32, 33. 31, 32, 33, 34 झाले. आणि अजून 2 उरले, कोणते, विशेष संयुक्त व्यंजन. याला काय म्हणतो आपण, विशेष संयुक्त व्यंजन. असं का म्हणतो रे आपण याला, तर जे क्ष आहे ना ते असं लिहिलं जातं, म्हणतात क प्लस श प्लस अ, म्हणजे 2 व्यंजनांचं संयुक्त झालं आहे, म्हणून त्याला विशेष संयुक्त व्यंजन असं म्हटलं जातं. ओके, तर आता ती व्यंजने किती झाली आपण बघितले. कचाट्यात पायचे ते 25 आणि 4, 29. त्यानंतर शचे 3, 30, 31, 32, ह आणि ळ 34, आणि ते क्ष आणि न्य ते 2. ते इथं मी 34च लिहितो व्यंजनं. आणि जे विशेष संयुक्त व्यंजनं जे होते ते किती आहेत, 2. मग टोटल किती झाले, 52. म्हणजे वर्णमालेत किंवा अक्षरमालेत टोटल वर्ण किती आहेत, 52. पाठ करायचा आहे आकडा पण पाठ करायचा आहे, आणि त्याचं क्लासिफिकेशन पण पाठ करायचं आहे. इथंच विषय निघाला म्हणून आहे ना, स्वर, स्वरादी, व्यंजन हे आपण इथं बघून घेऊ. बघा, आता इथं अन हे जे लिहिलं आहे मी, याला अनुस्वार म्हणतो आपण. तर अनुस्वार हा स्पष्ट असतो, खणखणीत असतो. आणि अनुस्वारच्या उलट असतो अनुनासिक, तो असतो अस्पष्ट. ते पुढं परत सांगतो एकदा. हे अनुनासिक झालं, आणि हा झाला विसर्ग. विसर्ग म्हणजे श्वास सोडणं. जसं आपण दुःख, तर दुःख म्हणताना श्वास सोडल्यासारखं फील होतं आहे. मग ते दुःख, दूच्या नंतर आपण ते 2 टिंब लावतो ना, त्याला म्हणतो विसर्ग. तर श्वास सोडणे, विसर्ग, दुःख, हे समजलं एवढं. व्यंजने तर माहिती आहे, जे वर्ण आहेत त्यांच्यात जर स्वर टाकला तरच व्यंजने बनतील. स्वरांना स्वतंत्र उच्चार असतो, कोणाची गरज नसते. किंवा स्वराची एक अजून डेफिनेशन काय देतात, की स्वरांचा उच्चार करताना आपल्या तोंडातल्या कोणत्याच अवयवाचा एकमेकांना स्पर्श होत नाही, त्यांना स्वर म्हटलं जातं. त्याच्या उलट व्यंजनाचा जर आपण उच्चार करतोय, समजा ट, तर जीभ पण टाळू लागते. ल म्हटलं की दाताला लागते, हे सगळं. आणि याच्यानुसार मग तालव्य व्यंजन कोणती, दंत्य कोणती, दंत तालव्य कोणती, हे पुढं क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत. ठीक आहे. स्वरादीमध्ये अनुस्वार आणि अनुनासिक याच्यातला डिफरन्स मी सांगितला. लक्षात ठेवायचं आहे काय, फक्त 1 सेकंड. अनुस्वार हा स्पष्ट असतो, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी अनुनासिक जास्त. अनुनासिक म्हणजे काय रे, हे बघा इकडं, ड, त्र, न, न, म हे झाले अनुनासिक. त्यांचा उच्चार काय असतो, अस्पष्ट उच्चार असतो. स्क्रीनशॉट मारून घ्या, सॉरी ॲपवर येत नसतो वाटतं.
ओके डन. हे जे काय स्वर दिलेत अ आई यू, तर ह्याच्यात ऱ्हस्व स्वर आहेत. ऱ्हस्व म्हणजे काय, तर ज्यांचा उच्चार आखूड होतो. आ लांब होतो, ई आणि ईवर ते वर असणारा फार तर त्याला उच्चार लांब होतो. ई, ऊचा ऊ आणि ऊ, हे जे आखूड आणि लांबट उच्चार जे त्याच्यानुसार ऱ्हस्व आणि दीर्घस्वर असं क्लासिफिकेशन केलं. त्याच्यानंतर संयुक्त स्वर म्हणून दिले. संयुक्त स्वर काय रे, तर दोन स्वर येतात, मिक्स होतात आणि तेव्हा संयुक्त स्वर बनतो. आता समजा ए, तर ए कसा बनतोय, ए कसा बनतोय, अ प्लस ई, तर ते झाला ए. तसंच ओ मला बनवायचं, तर मी कसा ओ बनतोय, अ प्लस ऊ, हे दोन स्वर मिळून येतात म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, संयुक्त स्वर. आता ए ओ हे जे सांगितलं होतं आपले जे 14 आहे ते इंग्लिशमधून घेतलेत, इंग्लिश अल्फाबेटमधून उचललेत ए ओ. आणि ते कोणी मंगरुळकर म्हणून जे नाव सांगितलं होतं, मंगरुळकर आणि सबनीस. तर ते विशेष संयुक्त व्यंजनं जे आहेत, हे विशेष संयुक्त व्यंजन हे सबनीस काका म्हणून लक्षात ठेवलं. सबनीस काका यांनी सांगितले होते. आणि हे जे ए ओ आहे आदत्त किंवा त्याला इंग्रजी आपण म्हणतोय, मग हे सांगितले होते मंगरुळकर यांनी सांगितले होते. ओके डन. तर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत फक्त. ऱ्हस्व काय, दीर्घ कोणते, आ ई ऊ, संयुक्तमध्ये 4 आहेत, आदत्त किंवा त्याला इंग्रजी म्हणतो ते ए आणि ओ आहे. इथपर्यंत क्लिअर. नेक्स्ट दिले सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. आता सजातीय म्हणजे काय, तर सेम जाते. एक्झाम्पल अ, आ, ई, ऊ किंवा ओ आऊ पण बनते, ओ आऊ, हे ओळखता येतात, सोपे आहेत. आणि विजातीय म्हटल्यावर काय येतं मग, ज्यांचा उगम वेगवेगळा आहे, जसं की अ कुठं आहे, ऊ काय संबंध आहे, तसंच ई ओ असे किती पण जोड्या बनवू शकतात. ठीक आहे, सजातीय विजातीय एवढं लक्षात ठेवायचं फक्त. आता होतं सुरू आपलं व्यंजन, सगळ्यात भारी आहे आणि सगळ्यात इंटरेस्टिंग आहे शिकायला. आपण स्वरादी बघितलं की स्वर 14 होते आणि स्वरादी किती आहे, 2 होते, आ वाले. आणि व्यंजने आपण टोटल किती मोजले होते, 34. ते 2 सोडा, जे 2 कोणते, ते विशेष संयुक्त व्यंजन. कोणी सांगितलं होतं ते, सबनीस यांनी. तर हे सोडून 34 यांचं क्लासिफिकेशन कसं होतं मग, स्पर्श व्यंजने आणि अस्पर्श व्यंजने. आपल्याला काय घेणं नाही, आपल्याला फक्त स्पर्श व्यंजनेकडे बघायचं आहे सध्या. नंतर स्पर्शचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं, कठोर आणि मृदू, म्हणजे ह्या 2 जोड्या येतात कठोरच्या. पुढं सांगतो मी परत एकदा, आता फक्त क्लासिफिकेशन बघा. परत ही 2 लाईन येतात मृदूच्या, आणि ही जी शेवटची लाईन आहे याला आपण अनुनासिकची लाईन म्हणतो. स्पर्श व्यंजनाचे असे प्रकार पडतात. ठीक आहे. त्यानंतर परत अर्धस्वर, म्हणजे ह्याच व्यंजनाला आपण पुढं क्लासिफाय केलं तर अर्धस्वर म्हणजे यची लाईन, फक्त यची लाईन. उष्मे म्हणजे आता उष्म आहे ना, सचा उच्चार येतो, स श श, हे उष्मेवाले. महाप्राण, महामध्ये ह आहे का, मग ते महाप्राणमध्ये एकच आहे ह, हा ह. ठीक आहे. आणि नंतर येतो स्वतंत्र म्हणजे बाळ स्वतंत्र, बाळाचा ल, हळलं, त्यालाच काय द्रविडी असं म्हटलं जातं. त्या स्वतंत्राला द्रविडी असं सुद्धा म्हटलं जातं. हे एक ढोबळमानानं क्लासिफिकेशन आहे, एवढं लक्षात यायला पाहिजे. आता पुढं मग कठोर कोणते, मृदू कोणते, हला मृदू म्हणायचं का कठोर, हे परत एकदा क्लासिफिकेशन आहे. फक्त मी काय सांगितलं, व्यंजनाचं क्लासिफिकेशन कसं करतात किंवा केलं जातं याचा ओव्हरऑल व्ह्यू तुमच्या डोळ्यासमोर असा डोळे झाकल्यावर यायला पाहिजे. ही इमेज कॅप्चर करा डोळ्यात. बघा इथं स्वरांचं तर सांगितलं, ऱ्हस्व दीर्घ संयुक्त आदत्त काय होतं म्हणून. त्यानंतर स्पर्श व्यंजनाचं आपण क्लासिफिकेशन करतो, तर ते कठोरचे क आणि ख ह्या 2 लाईन येतात. म्हणजे कचाट्यात पाय हे जर पाठ केले तर ते कठोर किती झाली इकडं टोटल 10. मृदू पण किती झाले 10. मृदूची लाईन बघा ग घची, ज झची, म्हणजे म्हणून ते आपण एकदम सिस्टमॅटिकली ऑर्डरमध्ये अरेंज केले. आणि अनुनासिकचे 5 येतात फक्त. ठीक आहे, कठोरचे 10, मृदूचे 10, अनुनासिकचे 5.
त्यानंतर अर्धस्वर यची लाईन सांगितली होती मी तुम्हाला, तर त्या अर्धस्वरला दुसरंच नाव काय, अंतस्थ. लिहून घ्या, स्टॉप आहे करा किंवा लिहून घ्या. अर्धस्वरला अंतस्थसुद्धा म्हणतात आणि अंतस्थला ईषत विवृत्त असं सुद्धा म्हटलं जातं. नंतर उष्मे जे सांगितलं मी, श म्हणजे श स स, तर हे उच्चार करताना घर्षण होतं म्हणून त्यांना घर्षक असं सुद्धा म्हटलं जातं. शीतकार असं सुद्धा म्हटलं जातं किंवा ईषत स्पृष्ट असं सुद्धा म्हटलं जातं. आता ईषत विवृत्त आणि ईषत स्पृष्ट याच्यामध्ये कन्फ्युजन होतं बऱ्याचदा मला पण. तर ईषत विवृत्तमध्ये व आहे म्हणजे जी वची लाईन आहे ती विवृत्तवाली, आणि ईषत स्पृष्टमध्ये स आहे म्हणजे जी सहची लाईन आहे ती स्पृष्टवाली. डन इथपर्यंत. नेक्स्ट सांगितलं मी महाप्राणमध्ये ह लक्षात ठेवायचा आणि तो ह आहे. ह कठोर आहे का मृदू आहे, तर मृदू आहे. नंतर स्वतंत्र किंवा द्रविडी वर्ण ज्याला आपण म्हणतो, तर तो आहे ळ ळ. आणि विशेष संयुक्त व्यंजनं तर पाठ झालेत, क्ष ज्ञ. याच्या पलीकडचा पाठ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात, ऑडिओची सवय लागली. थँक्यू सो मच.